नमस्कार मित्रांनो, मी शरद करंडे. मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्र जर तुम्हाला मिळवायचं असेल तर त्याचे फॉर्म या ठिकाणी सुरू झालेले आहेत. आता कोणत्या जिल्ह्याचे फॉर्म आहेत तर या ठिकाणी अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्याचं जे नाव होतं ते अहिल्यानगर झालेलं आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्याचे फॉर्म आपले सरकार सेवा केंद्रासाठी या ठिकाणी सुरू झालेले आहेत. ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी सुरू झालेले आहेत. आता तुम्ही त्याचा ऑनलाईन फॉर्म जो आहे तो घरबसल्या या ठिकाणी भरू शकता. तुम्हाला जर आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी चालवायचं असेल, घ्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही त्याचा फॉर्म या ठिकाणी भरू शकता. संपूर्ण A to Z माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी स्टेप बाय स्टेप घर बसल्या तुम्ही या ठिकाणी तुमचा अर्ज करू शकता. आता डॉक्युमेंट तुम्हाला काय कोणते डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहे, ते डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे, तुम्हाला चलन किती लागणार आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे मित्रांनो. ज्या मित्रांना या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. तर मित्रांनो, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना या आपले सरकार सेवा केंद्राचा या ठिकाणी फॉर्म भरून या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी त्यांना घेता येईल. तर अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ऑनलाईन तुम्ही घरबसल्या तुमचा अर्ज या ठिकाणी करू शकता. तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनलवरती मिळत जातील. आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी असे नोटिफिकेशन व्हिडिओचे मिळत जातील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. बघा मित्रांनो, आपल्याला आपले सरकारचा अर्ज करण्यासाठी या लिंक पोर्टलवरती यायचं. हे पोर्टलची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तुम्हाला या लिंकवरती आल्याच्या नंतर तुम्हाला असा इंटरफेस या ठिकाणी पाहायला मिळेल. थोडं स्क्रोल करून तुम्ही खाली आल्याच्या नंतर तुम्हाला बघा या ठिकाणी अर्ज भरण्याची प्रक्रिया सांगितलेली आहे. तुम्हाला प्रथमतः अर्जाची नोंदणी करायची आहे, नंतर तुमचे कागदपत्र जे आहे ते अपलोड करायचे. कागदपत्र अपलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या कागदपत्रां जे अपलोड केले त्याला तुम्हाला गुण मिळणार आहेत. त्यानंतर तुमची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण होणार आहे. आता या ठिकाणी बघा आपले सरकार सेवा केंद्रासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी या ठिकाणी सांगितली आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला यादी दिसत असेल. पासपोर्ट साईज फोटो तुमचा पाहिजे, त्यानंतर तुमच्याकडे इयत्ता 12वी उत्तीर्ण असलेले गुणपत्रक पाहिजे, त्यानंतर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड तुम्हाला कंपल्सरी आहे. त्यानंतर पदवी जर तुमची झालेली असेल किंवा पदव्युत्तर शिक्षण असेल तर त्याचं गुणपत्रक तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर तुम्ही ज्या भौगोलिक क्षेत्रासाठी अर्ज करतात त्या भौगोलिक क्षेत्रात तुम्ही रहिवासी असल्याबाबतचा पुरावा तुमच्याकडं असणं आवश्यक आहे. ज्या गावातून ज्या तालुक्यातून तुम्ही अर्ज करताय तेथील तुमच्याकडे रहिवासी पुरावा असणं आवश्यक आहे. आता यामध्ये तुमच्याकडं ग्रामपंचायतीचा दाखला असेल किंवा तहसीलदार यांचे रहिवासी प्रमाणपत्र असेल किंवा मतदार ओळखपत्र असेल किंवा तुमचं रेशन कार्ड असेल किंवा ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांचा मालमत्ता पत्रक असेल, त्यानंतर किंवा तुमच्याकडं 8 नंबर तुमच्याकडे MSCIT किंवा CC असल्यास प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहेत. असे 8 कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला पदवीचे जे कागदपत्र आहेत ते जर तुमच्याकडे जर नसतील तरी तुम्ही या ठिकाणी 12वीच्या गुणपत्रकावर तुम्ही या ठिकाणी तुमचा फॉर्म भरू शकता. या ठिकाणी तुम्हाला 8 डॉक्युमेंट या ठिकाणी सांगितलेले आहेत, तर 8 डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत. तर या ठिकाणी बघा खाली आल्याच्या नंतर आपल्याला नोंदणी करा या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी सांगितले आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्याची प्रक्रिया, मोबाईल व्हेरिफिकेशन, अर्ज भरा, आवश्यक कागदपत्रे. थोडं स्क्रोल करून खाली यायचं आहे. या ठिकाणी आपला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि OTP मिळवा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी आपण जो मोबाईल नंबर टाकला होता त्यावरती एक OTP पाठवला गेला आहे. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर या ठिकाणी बघा OTP व्हेरीफाय यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जर आपल्याला OTP आला नाही तर या ठिकाणी पुन्हा पाठवा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जर आला असेल तर OTP टाकून OTP व्हेरीफाय बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे.
बघा या ठिकाणी आपण OTP टाकून व्हेरीफाय केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला ईमेल व्हेरिफिकेशन सांगितले. आपल्याला आपला ईमेल ID या ठिकाणी द्यायचा आहे. ईमेल ID या ठिकाणी टाकल्यानंतर तुमच्या ईमेल ID वरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. तर प्रथमतः आपल्याला या ठिकाणी ईमेल ID टाकायचा आहे आणि ईमेल पाठवा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी आपण ईमेल टाकून ईमेल व्हेरीफाय केल्याच्या नंतर या ठिकाणी ईमेलवरती तुमचा एक OTP पाठवला जातो. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. व्हेरिफिकेशन कोड त्यालाच म्हणतात. व्हेरिफिकेशन कोड या ठिकाणी तुमच्या ईमेलवरती जो पाठवला आहे तो कोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय क्रमांक यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी अर्जातील सर्व माहिती इंग्रजीमध्ये भरा. तुम्ही ईमेल आणि मोबाईल रजिस्ट्रेशन या ठिकाणी केल्याच्या नंतर आपला अर्ज जो आहे तो अर्ज या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला सांगितलंय बघा अर्जातील सर्व माहिती आपल्याला इंग्रजीमध्ये भरायची आहे. तर या ठिकाणी बघा अर्ज दिलाय. या ठिकाणी सिलेक्शन या ठिकाणी सांगितलंय. तुम्ही महानगरपालिकेतून अर्ज करत आहात की नगर परिषद, नगरपंचायत, छावणी परिषदमधून अर्ज करत आहात किंवा ग्रामपंचायतमध्ये तुम्ही ज्या एरियामधून अर्ज करत आहात तो एरिया आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. मी या ठिकाणी ग्रामपंचायतमधून अर्ज करतोय तर मी या ठिकाणी ग्रामपंचायत सिलेक्ट करतोय. त्यानंतर तुमचा जो तालुका आहे तो तालुका तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. मी ज्या तालुक्यातून अर्ज करतोय तो तालुका मी या ठिकाणी सिलेक्ट करतोय. त्यानंतर ग्रामपंचायतीचं नाव जे आहे माझं ते ग्रामपंचायतीचं नाव मी या ठिकाणी सिलेक्ट करतोय. तुमच्या जे ग्रामपंचायतीचं नाव असेल तुम्ही ते सिलेक्ट करा. तुम्हाला तुमच्या तुम्ही ज्या एरियामधून अर्ज करत आहात त्या एरियाचा ॲड्रेस प्रूफ तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय अर्जदाराचे पूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे. नाव टाकल्याच्या नंतर वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आडनाव तुमचं सरनेम जे आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा संपूर्ण पत्ता जो आहे आधार कार्ड प्रमाणे जो पत्ता आहे तो पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचा जिल्हा या ठिकाणी ऑटोमॅटिक येणार आहे. तुम्ही जो जिल्ह्यात अर्ज करता तो जिल्हा ऑटोमॅटिक या ठिकाणी आलेला असणार आहे. त्यानंतर तुमची जन्मतारीख जी आहे ती या ठिकाणी टाकायची. बर्थ डेट तुमची या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर तुमचं जेंडर निवडायचं आहे. मेल फिमेल जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक, त्यानंतर तुमचा ईमेल ID या ठिकाणी तुम्ही व्हेरीफाय केल्याच्या नंतर या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेला असेल. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. पॅन कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमचा पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला सेट करायचा आहे. तुम्हाला एक पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला सेट करायचा आहे. बघा या ठिकाणी तुम्ही पासवर्ड सेट केल्यानंतर तुम्हाला एक तुमचा पासपोर्ट साईज फोटो जो आहे तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. पासपोर्ट आकाराचा जो फोटो आहे तो स्पष्ट असावा आणि त्याची साईज जास्तीत जास्त 1 MB पर्यंत असावी असा फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड केल्याच्या नंतर या ठिकाणी अटी आणि शर्ती आम्हाला मान्य आहेत या ठिकाणी तुम्हाला टिक करायचे आहे आणि या ठिकाणी सबमिट बटनावरती खाली तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर माहिती पूर्ण व्यवस्थित भरून घ्या मित्रांनो. त्यानंतरच खाली सबमिट बटनावरती क्लिक करा. अटी आणि शर्ती तुम्हाला जर बघायच्या असतील तर त्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला या ठिकाणी बघा अटी आणि शर्ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. तुम्ही त्या अटी आणि शर्ती तुम्ही या ठिकाणी वाचून घेऊ शकता. बघा या ठिकाणी तुम्हाला सर्व अटी आणि शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहेत. जर तुम्हाला या मान्य असतील तर या ठिकाणी मान्य करा आणि या ठिकाणी सबमिट बटनावरती खाली क्लिक करा. बघा या ठिकाणी तुम्ही सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व कागदपत्र स्पष्ट असावीत असं या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. ते डॉक्युमेंट तुमचे जर बघा या ठिकाणी सांगितले सर्व कागदपत्रे स्पष्ट असावीत आणि त्यांचा आकार 1 MB किंवा त्यापेक्षा कमी असावा आणि इमेज JPG मध्ये असावेत असं यांनी या ठिकाणी सांगितले. म्हणजे तुमचे फोटो जे आहेत ते 1 MB पर्यंत असावे आणि त्याचा इमेज साईज जे आहे इमेज JPG मध्ये किंवा JPG मध्ये असावी असं या ठिकाणी त्यांनी सांगितले. तर प्रथमतः या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुमचं पॅन कार्ड आहे ते पॅन कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुमचं शैक्षणिक अर्हता तुम्ही 12वी आहात, पदवीधर आहात की पदव्युत्तर आहात या ठिकाणी तुम्हाला ते तुमचे मार्कशीट या ठिकाणी अपलोड करायचे आहेत.
त्यानंतर या ठिकाणी बघा मतदाराचे CSC ID काय आहे. जर तुम्ही या ठिकाणी तुमचा CSC ID जर असेल तर या ठिकाणी तुम्ही येस करा आणि या ठिकाणी तुमचा CSC कॉमन सर्व्हिस सेंटरचा जो ID तो या ठिकाणी टाका. जर तुमच्याकडे नसेल तर या ठिकाणी नो करा. त्यानंतर या ठिकाणी ज्या भौगोलिक क्षेत्रासाठी अर्ज करायचा आहे त्या भौगोलिक क्षेत्रात रहिवासी असल्याबाबतचा पुरावा सांगा. या ठिकाणी पुरावा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. ग्रामपंचायत दाखला आहे, तहसीलमधील रहिवासी दाखला आहे किंवा मतदार ओळखपत्र आहे किंवा शिधापत्रिका आहे किंवा ग्रामपंचायत नगरपालिका यांचा मालमत्ता पत्रक आहे. तुमच्याकडे यापैकी जे डॉक्युमेंट असेल ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहेत. माझ्याकडे मतदार ओळखपत्र आहे तर मी या ठिकाणी मतदार ओळखपत्र अपलोड करतो. त्यानंतर या ठिकाणी सांगितले संगणकाकरता तुमच्याकडं MSCIT किंवा CCCचं प्रमाणपत्र जर असेल तर ती या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि या ठिकाणी खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमची या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड होऊन जातील. बघा या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला जे स्टारवाले लाल स्टारवाले जे सांगितले स्टार ज्या ठिकाणी दिले त्या ठिकाणचेच तुम्हाला डॉक्युमेंट या ठिकाणी कंपल्सरी अपलोड करणं आहे. ज्या ठिकाणी स्टार दिलेले नाही आहे त्या ठिकाणी तुम्ही ऑप्शनल आहेत त्या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता किंवा नाही करू शकता. परंतु तुमच्याकडे जेवढे जास्त डॉक्युमेंट असतील तेवढे तुम्ही अपलोड केले तर तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म रिजेक्ट होणार नाही. आता या ठिकाणी मी सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड केलेले आहेत तर मी या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करतोय. बघा या ठिकाणी आपले तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट जर असतील तर या ठिकाणी तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट होणार नाही. ट्राय करा तुम्ही की जास्तीत जास्त डॉक्युमेंट अपलोड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा. जेवढे तुम्हाला डॉक्युमेंट या ठिकाणी सांगितलेले आहेत तेवढे डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करा. बघा या ठिकाणी सांगितले तुमचे जे जमा केलेले किंवा सादर केलेले जे कागदपत्र आहेत ते बरोबर असल्याची या ठिकाणी खात्री करायची. बघा या ठिकाणी आपलं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड या ठिकाणी दाखवलं जाईल. त्यानंतर आपलं पॅन कार्ड या ठिकाणी दाखवलं जाईल. त्यानंतर आपलं पदव्युत्तर जे सर्टिफिकेट आहे ते या ठिकाणी दाखवलं जाईल. त्यानंतर आपलं खाली जो रहिवासी पुरावा आहे जे मी वोटर कार्ड दिलं होतं ते या ठिकाणी आपल्याला दाखवलं जाईल. त्यानंतर आपल्याला संगणक अर्थ या ठिकाणी दाखवली जाईल. जे आपण MSCIT किंवा इतर जे अपलोड केलं होतं ते या ठिकाणी दाखवलं जाईल. सर्व या ठिकाणी व्यवस्थित योग्य डॉक्युमेंट असल्याची खात्री केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा सबमिट बटनावरती खाली क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी आपल्याला सांगितले सबमिट केल्याच्या नंतर या ठिकाणी नोंदणी करायची. नोंदणीसाठी आपल्याला 100 रुपयाचं शुल्क या ठिकाणी सांगितले. तर 100 रुपयाचं शुल्क या ठिकाणी जे रक्कम आहे ती या ठिकाणी भरायची. त्यासाठी खाली सबमिट बटनावरती खाली क्लिक करायचे. बघा या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र ID अर्ज नोंदणी रक्कम भरणे या ठिकाणी बघा आपले सर्व या ठिकाणी ट्रान्झॅक्शन दाखवले जाईल. त्यानंतर खाली आपल्याला जे 100 रुपयाचं शुल्क आहे ते पे करण्यासाठी या ठिकाणी खाली पे नाव बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा थोडंसं थांबायचं. या ठिकाणी आपलं पेज जे आहे ते या ठिकाणी पेमेंटचं या ठिकाणी ओपन होणार आहे. आपल्याला तुमच्या मोबाईलवरून तुम्ही या ठिकाणी स्कॅन करून त्या ठिकाणी पे करू शकता. बघा या ठिकाणी आपल्याला आले UPI क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि वॉलेट. तर या ठिकाणी UPI वरून 1 नंबरचं जे ऑप्शन आहे UPI ते या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी जो QR कोड आला आहे तो QR कोड स्कॅन करून आपल्या मोबाईलमधून हे आपल्याला पेमेंट या ठिकाणी करून घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी माझं जे पेमेंट आहे ते पेमेंट या ठिकाणी मी करून घेतोय. बघा या ठिकाणी पेमेंट केल्याच्या नंतर थोडंसं काही सेकंद थांबायचं आहे. थांबल्याच्या नंतर या ठिकाणी बघा आपलं अर्ज जो आहे तो अर्ज प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण होईल. आपले सरकार सेवा केंद्र अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली. या ठिकाणी बघा थोडं स्क्रोल करून खाली आले आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी पावती. आपण या ठिकाणी जी नोंदणी केली ती नोंदणी पावती या ठिकाणी आलं आहे. नोंदणी क्रमांक आला आहे. आपलं नाव या ठिकाणी आले. आपला जो पत्ता आहे तो पत्ता, मोबाईल नंबर, सर्व डिटेल या ठिकाणी आपले आलेले आहे. तर या ठिकाणी सूचना दिली बघा अर्जदार यांनी ऑफलाईन अर्ज दाखल केल्यानंतर या ठिकाणी बघा महत्त्वाची सूचना या ठिकाणी दिलेली आहे. अर्जदार यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर ऑनलाईन अर्ज व समवेतच्या कागदपत्रांची एक प्रत छाननी कामी संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे जमा करावी असे या ठिकाणी सांगितले. तर या ठिकाणी बघा ऑनलाईन अर्ज व पावती प्रिंट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे.
मग या ठिकाणी आपला जो अर्ज आहे तो अर्ज या ठिकाणी PDF आपल्याला सेव्ह करून घ्यायचा आहे. अर्ज PDF सेव्ह केल्याच्या नंतर आपल्याला त्याची प्रिंट काढून या ठिकाणी आपले डॉक्युमेंट जे आहे ते डॉक्युमेंट या ठिकाणी आणि अर्ज आपल्याला विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी जमा करायचं आहे. जे जिल्ह्याच्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी आपल्याला हे जमा करायचं आहे. तर या ठिकाणी मी माझी फॉर्मची प्रिंट या ठिकाणी सेव्ह करून घेतो आहे.